नमस्ते किचन स्टोरी मराठी चॅनल सगळ्याचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज बनवणार आहे मस्त अशा तांदळाच्या पट्टी पापड बनवणार आहे. तर बघू शकताय बघा सकाळचे 7 वाजलेले आहे. पाणी वगैरे लवकर ठेवलेलं होतं पापड बनवायचे म्हणून आवरलेलं होतं. तर पाण्याला हे बघा इकडे चांगला आदान आलेला आहे. तर हे टाकणार आहे मी आता पापड खार टाकलेला आहे थोडा. तांदळाच्या पापडाला पापड खार लागतो आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. थोडा फास्ट फास्ट व्हिडिओ बघत तर बनवलेला आहे. म्हणलं सकाळ सकाळ खूप कामाची गडबड होती स्वयंपाक वगैरे त्यासाठी व्हिडिओ व्यवस्थित काय एवढा बनवला नाही पण फास्ट मध्ये थोडासा व्हिडिओ बनवलेला आहे. तरी तांदूळ घेतलेला आहे मी 2 किलो तांदळाचे पट्टी पापड बनवणार आहे. तर बघू शकता इकडे पाण्याला छान आदान आलेलं होतं. मग मी आता हे पीठ कोरडं आपलं चांगलं चाळून हे पीठ टाकून घेतलेलं आहे. बनवण्यासाठी एकदम सोपे पापड आहेत आणि खायला पण एकदम छान चव लागतात. आपल्या बॉब्या वगैरे कशा लागतात तशा प्रकारे हे पट्टी पापड लागतात. तर हे बघा बघू शकता एकदम कमी वेळात 10 ते 15 मिनिट आपण पीठ चांगल्या गरम पाण्यात टाकून असं ही करून ठेवलं झाकून की पीठ एकदम बनवण्यासाठी तयारच झालेलं आहे. तर बघू शकता छान अशी पीठ वापरलेलं आहे. तर आता एका घमेल्यात आपण थोडं थोडं ही पीठ काढून घेणार आहे. आणि पीठ मात्र थोडंसं चांगलं वाफळू द्यायचं आहे. तांदळाचं पीठ असल्यामुळे एकदम छान असं वाफळलं पण जातं. तर हे बघा थोडंसं पीठ गार करून घेतलेलं आहे. छान आपण भाकरी वगैरे बनवायला कसं पीठ मळतो तशाच प्रकारे आपल्याला ही पीठ चांगलं असं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. आणि या मशनीमधून तर बनवणं एकदम सोपं आहे. लाटत वगैरे बसायचं म्हणलं तर खूप वेळ जातो आणि लाटायला कंटाळा पण येतो. तर या मशनीमध्ये घालून मस्त असे छान लांबके पट्टी पापड तयार होतात. तर बघू शकता पीठ घालून झालेलंच आहे. आता ते आपण फिरून फिरून लावून घ्यायचं आहे. मस्त पापड येतात खाली आणि तांदळाचे पापड म्हणले की खायला एकदम चवच लागतात. एकदम पापड खार वगैरे टाकला होता. तर बघू शकता इकडं साधारण अर्धा किलो पीठ ह्याच्यामध्ये बसतं. एकदा पीठ घातलं की मग एक जण 2 माणसं असले की पापड एकदम आरामशीर करता येतात. तर हे बघा एवढे पापड केलेले आहेत मी. सकाळ सकाळ केलेले आहे कारण दिवसभर खूप ऊन असतं. उन्हामध्ये आपलं टेरेसवर खूप त्रास होतो त्यासाठी सकाळीच घातलेला आहे. तर माझे निम्मे तर पापड करून झालेले आहेत. आता बघा राहिलेले पापड आपण अशा प्रकारे बनवणार आहे. तर बघू शकता किती छान असे पांढरे शुभ्र हे पापड झालेले आहेत आणि मस्त झालेले आहेत. 2 वर्ष झालं मी हे बनवला नव्हता. व्हिडिओ पण बनवलेले नव्हते आणि पापड पण नाही बनवलं. तर म्हणलं चला गडबडी एखादा व्हिडिओ पण होईल आणि पापड सुद्धा मी बनवलेले आहेत. ते छान असे पांढरे शुभ्र ही पापड आज पट्टी पापड तयार झालेले आहेत. तर हे बघा इकडे बघू शकता एवढे असे मस्त असे एका साडीवर ही पापड मी छान असे वाळ्या घातलेले आहे. आता ऊन भरपूर आहे. मस्त दुपारपर्यंतच ही पापड वाळतील आणि सगळं पीठ एकदाच आपल्याला बाजूला काढून घ्यायचं नाही. थोडं पीठ चुलीवर. तर इकडे बघू शकता आता 8 वाजलेले आहेत. तर माझे पापड सगळे बनवून झालेले आता एकदम थोडं राहिलेलं आहे पीठ. असे झाले आहेत. तर मग तुम्हाला आज कसा वाटला कमेंट करून सांगा. असेल तर एक लाईक करा. माझ्या जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एक छानशा मस्त रेसिपी